नमस्कार, SK न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सलगरे मिरज रोडवर भीषण अपघात. ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीची धडक, पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी. सलगरे मिरज रोडवरील मल्लेवाडी आंबेडकर नगरजवळ अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून रिफ्लेक्टर नसल्याने अंधारात ते न दिसल्यामुळे एका भरधाव मोटरसायकलने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या पाठीमागे बसलेल्या पत्नी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मल्लेवाडी आंबेडकर नगरजवळ रस्त्याच्या कडेला एक ट्रॅक्टर ट्रॉली उभी करण्यात आली होती. मात्र या ट्रॉलीच्या पाठीमागच्या बाजूला कुठलाही रिफ्लेक्टर लावण्यात आला नव्हता. रात्रीच्या अंधारात रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने आणि ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकल चालकाला समोर उभी असलेली ट्रॅक्टर ट्रॉली अजिबात दिसली नाही. त्यामुळे चालकाच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि मोटरसायकल थेट ट्रॉलीवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी मोटरसायकलच्या पाठीमागे मृताची पत्नी बसली होती. या जोरदार धडकेत त्याही गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना तातडीने मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदार आणि चुकीच्या पद्धतीमुळे एका निष्पाप व्यक्तीचा नाहक बळी गेला आहे. या घटनेनंतर स्थानिक आणि नागरिकांमध्ये प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला उभी असणारी वाहने, विशेषतः ट्रॅक्टर ट्रॉली अंधारात काळोखामुळे दिसून येत नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टर असणे प्रशासनाने कायदेशीररित्या बंधनकारक केले पाहिजे. जर अशा वाहनांवर कडक कारवाई केली नाही तर भविष्यात संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळी अशा कित्येक निष्पाप प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतील, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या आणि अशा इतर बातम्यांसाठी पाहत रहा SK न्यूज. राहणार नांदणी नांदणी. ट्रॅक्टर तुमचं आहे? चालू ट्रॅक्टर घेऊन त्यांनी मागून धडकली. ट्रॅक्टर लावायला पाहिजे होतं का नाही? रात्रीची गाडी पास होत एवढी माणसं आपण आहे की नाही, सगळ्यांची ट्रॅक्टर आहे. बरोबर आहे. हो, आता पण आहे, यांचा पण आहे, वाजेला तुमचा पण आहे. हा लावायलाच पाहिजे. मागणं आलेली गाडी कशी दिसणार आहे? भाग नाही. आता ही पेशंट वेळेत गेली हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. पेशंट वेळेत जाणार एवढे लोकांना आपण एवढे आता आपण सगळी कशाला गोळा झालोय, मदत करायला गोळा झालोय ना. सुद्धा जरा काळजी घ्या त्या गोष्टीची. याला तुम्ही reflector लावा. काय अडचण नाही सोडा.